नमस्कार, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये। तर आज इथे आपण मस्त असं सर्वांचंच आवडतं बनवणार आहे आणि ते म्हणजे शेवपुरी। अगदी परफेक्ट अशी आपण घरी बनवू शकतो, जशी की आपण बाहेर मार्केटमध्ये किंवा स्ट्रीटवर खातो ना, तशी आपण अगदी मस्त अशी घरी बनवू शकतो आणि कोणतेही जास्त साहित्य न लागता अगदी अशी चटपटी अशी शेवपुरी आपण घरीच बनवायची आहे। त्यासाठी तुम्हाला हे संपूर्ण रेसिपी बघायची आहे आणि सर्वात आधी आपल्याला ह्याची जे आहे ना चटणी बनवावी लागते। जसे की मी इथे अगोदर गोड चटणी बनवणार आहे, त्यासाठी मी इथे 4 खजूर भिजत ठेवलेले आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं गूळ म्हणजे 2-3 चमचे गूळ घ्यायचे आहे आणि 1 मोठा चमचा इथे मी चिंच घेतले। हे मी 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे। व्यवस्थित भिजू द्यायचं, पाणी वरपर्यंत येईपर्यंत हे भिजत ठेवायचं आहे। त्यानंतर हे सगळं साहित्य जे आपण भिजत ठेवलेलं आहे ना, ते आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। सर्वात आधी फक्त हे जे साहित्य आहे ते मिक्सरमध्ये घालून मिक्सरला ग्राइंड करायचे आहे। व्यवस्थित अशी पेस्ट झाली ना की त्यानंतर आपल्याला हे जे आपण पाणी जे आहे ना ते वापरून अशी छान अशी मस्त स्मूथ अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने आपली मस्त चटपटी अशी गोड चटणी झालेली आहे। आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडंसं 1 चिमूटभर मीठ घालायचं असेल ना तर घालू शकता किंवा चिमूटभर लाल तिखट घालू शकता। मस्त ही आपली गोड चटणी रेडी झालेली आहे। दिसते ना, अगदी अशी आपण जशी बाहेर स्ट्रीट स्टाईलमध्ये खातो ना तशीच ही मस्त टेम्पटिंग अशी ही गोड चटणी बनते। आणि ही आपली गोड चटणी रेडी झालेली आहे। ही मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे 1 तासासाठी। नाही ठेवली तरी हरकत नाही, पण मी ही संध्याकाळी खाणार होती म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे। त्यानंतर मी इथे तिखट चटणी वाटणार आहे। ही अगदी परफेक्ट अशी तिखट चटणी बनते। त्यासाठी आपल्याला 1 मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे, 2-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, 7-8 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या, 1 इंच आलं घ्यायचं आणि थोडासा पुदिना घ्यायचा आहे। पुदिना इथे जास्त पण घालायची गरज नाही आहे, कारण जास्त जर पुदिना तुम्ही वापर केलात ना तर खूप पुदिनाचा फ्लेवर येतो चटणीमध्ये, त्यामुळे जास्त वापर नाही, थोडासाच वापर करायचा आहे। त्यानंतर 1 चमचा आपल्याला मिक्सरला लावताना 1 चमचा जिरं घालायचं आहे, 1 पाव चमचा मीठ घालायचं आहे किंवा तुम्ही चवीनुसार घालू शकता क्वांटिटीनुसार। त्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आणि मेन म्हणजे बाहेरची जे स्ट्रीट स्टाईलची चटणी असते अगदी हिरवीगार असते, ते बरेच लोक हे फूड कलर यूज करतात, पण आपल्याला इथे फूड कलर न यूज करण्यासाठी 2 तुकडे बर्फाचे घालून हे मिक्सरमध्ये फाईन अशी पेस्ट करून घ्यायचे। बर्फ घातल्याने अगदी चटणी हिरवीगार अशी राहते, त्याचा कलर बदलत नाही। हे देखील तुम्ही कन्सिस्टन्सी म्हणजे थोडीशी पातळ ठेवायची, अगदी घट्ट अशी नाही। हे बघा, थोडंसं मिक्सरमध्ये मी पाणी घालून अगदी म्हणजे व्यवस्थित अशी पातळ होईल ना तेवढी मी इथे थिकनेस त्याची ठेवली आहे। बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त आपली इथे ग्रीन चटणी रेडी झाली आहे, म्हणजेच ही तिखट चटणी आहे जी आपण शेवपुरीसोबत खातो। हे कोणत्याही चाटला तुम्ही यूज करू शकता, गोड चटणी पाणी आणि तिखट चटणी देखील। आणि त्यामध्ये मी इथे थोडासा चाट मसाल्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घालून मिक्स करून मसाला रेडी केला आहे। बारीक शेव, दहीला थोडीशी साखर घालून फेटून घेतलेलं आहे। पुरी आणि जे आपले पीनट्स असतात ना, खारे शेंगदाणे, ते घ्यायचे आहे। बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घ्यायचे अगदी बारीक चिरून। आणि इथे मी बटाटे पण बॉईल करून घेतलेले, बॉईल करून आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे आहे। त्यानंतर काय मस्त आपली ही चटपटी अशी पुरी तयार करायची आहे, शेवपुरी। हे बघा, बटाटा स्मॅश करून झालेला शेवपुरीच्या ज्या पुऱ्या असतात त्या मी बाहेरूनच आणलेल्या होत्या, त्या सगळ्या पुऱ्यांवर बटाटा स्मॅश केलेला घालून घ्यायचा आहे। अगदी असा म्हणजे दाबून स्मॅश करायचा आहे आणि व्यवस्थित असा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, मग इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो आणि जे आपलं जे बाकीचं साहित्य आहे म्हणजे चटणी, त्या देखील आपल्याला ह्याच्यामध्ये सगळं घालून घ्यायचं आहे। इथे मी सगळ्या ह्याच्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे जे लाल तिखट जे आपण चटणी बनवलेली आहे किंवा गोड चटणी बनवलेली आहे, तिखट चटणी, हे सगळं घालून घ्यायचं आहे, दही देखील घालून घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक शेव इथे भरभरून घालायचे आहे। जेवढा तुम्ही बारीक शेव घालाल ना तेवढी खूप मस्त अशी ही शेवपुरी लागते, कारण ह्याचं नावच आहे शेवपुरी। तर खूप मस्त अशी शेवपुरी बनते आणि अगदी तुम्ही बघू शकता स्ट्रीट स्टाईल सारखी आपण घरी बनवू शकतो आणि मस्त
मस्त हेल्दी देखील आहे ही, ह्याच्या चटण्या देखील खूप छान बनतात. आणि हे बघा, त्यानंतर काय बारीक शेव घातल्यावर पुन्हा एकदा ह्याच्यावर थोडीशी ग्रीन चटणी, थोडीशी गोड चटणी घालून घ्यायची आहे. आणि दही देखील, दही जर तुम्हाला शेवपुरीवर आवडत नसेल तर स्किप करू शकता, पण दही घालून देखील ही खूप छान लागते. नक्की बनवून बघा, खायला खूपच मस्त लागते. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल शेवपुरीची तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. हे बघा, मी दही देखील हे थोडंसं साखर घालून फेटून घेतलेलं आहे. डायरेक्ट आंबट दही ह्याच्यावर घालायचं नाही, त्याची टेस्ट पूर्ण शेवपुरीची बिघडून जाणार. त्यामुळे दहीमध्ये थोडीशी साखर घालून नक्की फेटून घाला, खूप छान लागते. आणि त्यानंतर का वरतून थोडेसे मी जे खारे शेंगदाणे घेतलेले ते घातलेलं, मसाला जे आपण बनवलेला चाट मसाला तो वरतून थोडासा घालायचा आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीने मस्त अशी चटपटीत आपली शेवपुरी रेडी झालेली आहे. खायला खूपच मस्त लागते. नक्की घरी बनवून बघा. आणि आजची शेवपुरीची जर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हो, नक्की घरी बनवा. थँक्यू फॉर वॉचिंग.